प्रवास झालेला आहे आणि आता विठुरायाच्या चरणावर नतमस्तक झाले. काय भावना आहेत, कसा प्रवास होता, कोणकोणत्या देशातून आला, किती लोक या पंढरपूरच्या वारीमध्ये आपल्यासोबत होते? नमस्कार, रामकृष्ण हरी. मी अनिल केळकर. ज्ञानेश्वर माऊली सांगले, आता विश्वात्मके देवे या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं हे विश्वच आता आपल्या पांडुरंगाने व्यापक केलेलं आहे. या ग्लोबल वारीची सुरुवात 6 जूनला लंडनवरून झाली आणि 50 दिवसांचा हा प्रवास होता. 11 देशामधून, युरोपचे 11 देश, UK, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, लक्झमबर्ग, जर्मनी, चेक रिपब्लिक, पोलंड, हंगेरी, टर्की आणि जॉर्जिया अशा 11 देशानंतर आपण आळंदीला आलो. आळंदीवरून पायी प्रवास झाला. तर पायी प्रवास करत आज पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी लीन झालेले आहेत. खरंच मनापासून एक समाधान आहे, आत्मिक समाधान, की आपल्या हातून या कार्याचा थोडाफार हातभार लावता आला आणि जी आपली 700-800 वर्ष जुनी वारी परंपरा आहे ती आपण जगात दाखवू शकलो. भारताबाहेर मोठ्या प्रमाणात विठ्ठल भक्त आहेत, त्यांच्यापर्यंत आपल्याला वारी पोहोचवता आली आणि पांडुरंगाकडे एकच आशा व्यक्त करतो की येणाऱ्या काळामध्ये ही ग्लोबल वारी खूप व्यापक हो. जगामध्ये 196 UN रजिस्टर्ड देश आहेत आणि प्रत्येक देशामधून एक का होईना वारकरी या वारीमध्ये सहभागी व्हावा हीच इच्छा व्यक्त करतो. कारण वारी ही खरं पाहायला गेलं तर एक समानता शिकवते, आत्मीयता देते, प्रेम देते आणि जगामध्ये जे काय आता परिस्थिती सुरू आहे ती जर आपल्याला हाताळायची असेल तर मला असं वाटतं वारीसारखं दुसरं माध्यम नाहीये ज्याच्यामध्ये तुम्हाला जगण्याचा एक संदेश दिला जातो आणि त्या संदेशाचा भाग म्हणून ही ग्लोबल वारी आहे. तर मला असं वाटतंय पांडुरंगाने ही वारी आपल्या हातून सफल करून घेतली, त्याबद्दल विठ्ठल रुक्मिणीच्या मनापासून आभार आणि सर्व वारकरी संप्रदायाचे, कीर्तनकार लोकांचे आणि ज्यांनी ज्यांनी या 50 दिवसामध्ये या ग्लोबल वारीला हातभार लावला त्या सर्वांचे मनापासून आभार. आता पुढे काय, कसा प्रवास आहे? आता या पादुका उद्या लंडनच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. आषाढी एकादशीसाठी लंडन UK येथे खूप मोठा सोहळा आयोजित केलेला आहे. 25 जुलैला या पादुका दर्शनासाठी UK मध्ये ठेवलेल्या असणार आहेत. 3 ते 4 हजार भाविक UKच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून या पादुकांचं दर्शन घ्यायला येणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर UK मध्ये बांधत आहोत, त्याची पायाभरणी म्हणून आता ही पहिली ग्लोबल वारी एक माइलस्टोन ठरणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.